मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. तुमचं स्वागत आहे सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे reseal.in प्रस्तुत यशोस्तुते. मंडळी, जेव्हा एक स्त्री ठरवते ना, तेव्हा ती रंकाचा राजा आणि राजाचा रंकही करू शकते. अर्थातच स्त्रीने जर का मनाशी गाठ बांधली आणि जर का तिच्या जोडीदारानेही तिला साथ दिली चौकटीच्या बाहेर जाऊन स्वतंत्रपणे स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याची, तर मात्र तिला कोणीही थांबवू शकत नाही. ती अख्खं जग जिंकू शकते. अशीच एक स्त्री, एक महिला उद्योजक आपल्या बरोबर आहे, जिने एक मोठी झेप घेतलेली आहे, एक भरारी घेतलेली आहे तिच्या नृत्याच्या जोरावरती. स्वागत करूया ओनर आणि चीफ इन्स्ट्रक्टर ऑफ ड्रीम डान्स अकॅडमी आणि फाउंडर आणि सीईओ ऑफ एवा एंटरटेनमेंट्स सौ विजया शिंदे यांचं. नमस्कार. नमस्कार. पण अर्थात तुमच्याशी गप्पा मारायच्या आधी पाहूयात तुमच्या कार्याची, प्रवासाची एक चित्रफीत. ठाण्याच्या एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात विजया शिंदे यांचं बालपण गेलं. घरात कलेचा कोणताही वारसा नसताना त्यांच्याही न कळत त्यांना कलेची आवड लागली. विविध ठिकाणी कोरिओग्राफी करत मिळालेल्या अनुभवातून त्यांनी ड्रीम्स डान्स अकॅडमीची स्थापना केली. या अकॅडमी मार्फत त्यांनी अनेकांपर्यंत आपली ही कला पोहोचवली आहे. यात त्यांना त्यांच्या पतीची अनमोल साथ लाभली आणि याचे पर्यवसन म्हणजेच त्या दोघांची एवा एंटरटेनमेंट ही संस्था. या संस्थेचे बरेच ब्युटी आयकॉन आणि अनेक डान्सर आज कला क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा या बहुगुणी कुटुंबाला reseal.inचा सलाम. विजयाताई, तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार मॅम. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आणि तुमच्या या प्रवासाबद्दल चित्रफितीतनं थोडासा आम्हाला एक अंदाजा लागलेलाच आहे, पण तुमच्याकडून जाणून घ्यायला खूप आवडेल की जेव्हा एक स्त्री ठरवते की आपण चौकटी बाहेर जाऊन काहीतरी स्वतःला सिद्ध करूयात, तेव्हा अर्थातच प्रगतीचा मार्ग सापडतो, पण तो सोपा नसतो. पण या मार्गावर पुढे जायचंय किंवा हा मार्ग निवडायचा आहे, हे तुम्ही कसं ठरवलं? खरं सांगायचं तर चौकटी वेगवेगळ्या असतात घराच्या, दाराच्या. आणि मी ज्या चौकटीच्या बाहेर होते ती चौकट होती लेकीचा डान्स क्लास. तिचा डान्स क्लास असतोपर्यंत त्या चौकटीच्या बाहेर बसून राहायचं. का तर एवढ्या लांब यायचं जायचं म्हटलं की 1 तासात ती सुटणार आहे, तर पुन्हा कशाला एवढ्या लांब जायचं. पण मग रोज बाहेर बसून मग पाणीपुरी खाऊन स्वतःचं वजन वाढवा, खिडकीतून त्यांना बघत बसा, हाच उद्योग चालू होता. मग नंतर जेव्हा एक छान असं झालं की नाही, तू कोरिओग्राफी कर, तू बघ. काही लोकांनी असं सांगितलं तू थोडी प्रोफेशनल कोरिओग्राफर आहे, घरात डान्स नाही आवडणार, पहिल्यापासून असं होतं. पण नंतर मग मिस्टरांनी सांगितलं बाहेर बसून पाणीपुरी खाण्यापेक्षा त्या चौकटीच्या आत जा, मी तुझी पण फी भरतो, तू पण शिकून घे. म्हटलं आता ह्या वयात थोडी ना शिकणार आहे, लेक शिकते नाही, तिच्यावर तू शिक, तुला एक गुरु भेटेल, तुला कळेल डान्स काय असतं. क्लासिकल मध्ये टाकलं. भीती वाटत होती, क्लासिकल भरतनाट्यम नाही मला जमणार आहे. पण साई गीता मोहन माझ्या गुरु आहेत केरला डान्स अकॅडमीच्या. तिथून जेव्हा पहिली एक्झाम दिली, त्या चौकटीच्या आत गेले, प्रॉपर गुरु मिळाले मला, एक्झाम दिली, त्यात फाउंडेशन सिनियर ज्युनियर फास्ट झाले. आणि ते पास झाल्यानंतर मग कळलं की नाही, आपण करू शकतो, अशक्य काही नाही. मग जशी ती चौकट ओलांडली ना, तसं प्रोफेशनल कोरिओग्राफर म्हणून लोक बोलायला लागली. त्याच्या आधी नावं ठेवत होती, ही काय डान्स शिकवणार, ही काय, हिला कुठे शिकले ही. म्हणजे ते असं टीव्हीत बघून आणि व्हिडिओ बघून तुम्ही डान्सर नाही होऊ शकत, असं एक सगळ्यांच्या डोक्यात बसले. तुम्ही कुठे शिकला हे विचारलं जातं, तुमचे गुरु कोण हे विचारलं जातं. मग ते तुम्हाला जन्मता जरी असलं ना तुमच्यामध्ये टॅलेंट, तरी ते बघितलं जात नाही. पण लोकांना तो स्टॅम्प लागतो की कोणाकडे शिकला. आणि तो मिस्टरांनी स्टॅम्प दिला की ती चौकट ओलांडून आज जा. आणि मग सगळ्या चौकटी ओपन होत गेल्या. आणि आता बरेच कोरिओग्राफर जेव्हा येतात, मोठ्या लेवलला आपण कॉम्पिटिशन करतो, तेव्हा असं वाटलं की छान होती ती चौकट जी पार करून आत गेले, आता बाहेरच बसून राहिले असते. फारच इंटरेस्टिंग सुरुवात झाली तुमची. तुम्ही तुमच्या मुलीच्या डान्स क्लासला जायचात आणि मग त्यातनं तुमच्या पतिदेवांनी तुम्हाला सुचवलं की बाहेर थांबण्यापेक्षा तुम्ही पण डान्स क्लासमध्ये जाऊन शिका. असं म्हणतात की लग्नानंतर एखाद्या स्त्रीचं किंवा महिलेचं करिअर संपतं किंवा तिचं आयुष्य तिच्या पुरतं संपतं आणि मग ते कुटुंब आणि मुलांसाठी ती जगायला लागते.
पण हे खरं नाहीये. विजयाताईंना बघून असं वाटतं की लग्नानंतर त्यांचं खरं आयुष्य सुरू झालं, करिअरला भरारी मिळाली, नवऱ्याने एक नवीन व्यवसाय सुरू करायला सांगितलं, मुलीने पुढाकार घेतला आणि आईला एका वेगळ्या दर्जावरती आज बसवून ठेवलेलं आहे. त्यामुळे इथेच जग संपत नाही आणि लग्नानंतरही एक वेगळं आयुष्य सुरू होऊ शकतं, हे विजयाताईंच्या प्रवासाकडे बघून आपल्याला कळतंय. कोरोनाच्या काळात ही परिस्थिती थोडीशी अवघड होती, तर तेव्हा काय संकटांना तुम्हाला मात करावी लागली? कोरोनाच्या काळामध्ये पहिला शो झाला आणि लगेचच कोरोना आला सेकंड शोला, आणि मी डिक्लेअर केलेलं मी इंटरनॅशनल शो करणार. असं झालेलं, ही तर बोलून गेली आता ही काय सेकंड शो करत नाही, असं प्रत्येकाचं झालेलं. पण जो काळ होता लॉकडाऊनचा, कडक लॉकडाऊन लागलेलं होतं, तो थोडासा आवरता आला. थोडंसं एक स्टेज त्यांनी उठवला, दुसरा उठवला, थोडी गव्हर्नमेंटकडनं परमिशन मिळाली की तुम्ही सोशल डिस्टन्सने शो करू शकता. आणि आपला शो मोस्टली पहिला झाला तो फेबमध्ये झाला होता, सेकंड पण पुन्हा फेब आला, तोपर्यंत थोडंसं लॉकडाऊन उठलं होतं. म्हटलं नाही पुन्हा आपण करूया, चला सेकंड इंटरनॅशनल नाही करू शकत कोरोनामुळे, इथे करूया. सगळे कलाकार घरात होते त्यावेळेला, सगळे वाट बघत होते. बऱ्याच कॉम्पिटिशन ऑनलाईन चालू होत्या, लोक ऑडिशन्स फी घेत होते, फसवत होते, देतील की नाही प्राइज, असं होतं. आम्ही म्हटलं नाही, आपण ऑनलाईन नाही ठेवायचं, आपण ऑफलाईन ठेवूया. पुन्हा आम्ही गडकरी रंगायतन बुक केलं, सगळ्या परमिशन्स काढल्या, सोशल डिस्टन्सने कोरोना काळामध्ये सुद्धा आमचा शो झाला. लागोपाठ सीझन सेकंड झाला, सीझन थर्डही झाला, आणि आम्ही लगेच डिक्लेअर केलं आम्ही इंटरनॅशनल दुबई करतोय. आणि आता जानेमध्ये आम्ही इंटरनॅशनल दुबई सुद्धा केलं. दुबईतून बराच छान रिस्पॉन्स आला. खूप लोकांनी प्रत्येक शोला वेड्यामध्ये काढलं की नका उतरू, आता बास करा, पहिला झाला, दुसरा झाला, पण पुन्हा पुन्हा उतरत गेलो. फुलवाताई त्यांनी खूप छान सपोर्ट केला, त्या आलेल्या सेकंड शोला. इतकं कचाकच भरलेलं ऑडियन्स, कलाकार कुठून कुठून आलेले तिथे. कारण घरी बसून फक्त कॅमेरा समोर नाचून ते नाही मिळत, जोपर्यंत स्टेज मिळत नाही ना प्रत्येक कलाकाराला, मिळत नाही, टाळ्या वाजत नाही, शिट्ट्या वाजत नाही, ते काही त्या कलाकाराच्या त्या कलेलाच काही महत्व नसतं तोपर्यंत. बिलकुल. पण ही जी तुम्ही झेप घेतलीये ठाण्यापासून थेट दुबईपर्यंत, ही भरारी अशीच कायम राहू देत. त्याच्या नंतर मला फ्लॅशबॅक मध्ये यायचंय. डान्स पासन कोरिओग्राफी हा प्रवास कसा होता मला जाणून घ्यायला आवडेल, कारण आपण ऐकलं की त्या डान्स कशा शिकल्या, पण डायरेक्ट कोरिओग्राफर झाल्या ते कसं काय? कोरिओग्राफर होली क्रॉस स्कूलमध्येच नेहमीप्रमाणे लेग स्पोर्ट्सला जात होती, तिथे बाहेर बसायची तिला टिफिन घेऊन. तर त्यांचा एक कोरिओग्राफर गेलेला, तो कुठे त्यांची काय भांडणं झाली टीचर्स सगळ्यांची. टीचर्सने विचारणा केली, आतमध्ये बरीच एक 50-60 मुलं आहेत होली क्रॉसची, फर्स्ट स्टँडर्डची मुलं आहेत, त्यात तुझी पण लेक आहे, त्यांना काय शिकवू शकशील का? फक्त 2 दिवस आहेत आपल्याकडे. म्हटलं डान्स येतो थोडाफार, पण शिकवणं म्हणजे आता थोडंसं ते बीट्स 1 2 3 तेव्हा काही असं माहित नव्हतं. त्या बोलल्या ट्राय तो कर, सिस्टर अभी आएगी तो चिल्लाएंगे, तर तू प्लीज आजा, थोडा हेल्प कर. मी आत गेले, पहिल्यांदा बघून घेतलं, मग लेक जवळ आली. अगं काही नसतं, 1 2 3 1 2 3 काउंटिंग असतं, मी तुला दाखवते, तू शिकव. कारण तिथे एक कोणतरी हवं टीचर म्हणून. म्हटलं पण अगं मी टीचर नाहीये, म्हणजे मी सांगते तू कर ना, कठीण काय आहे. मी उभी राहिले, पण तो एक फील होता ना, आत गेल्या गेल्या गुड मॉर्निंग टीचर असा मोठा आवाज आला ना, म्हटलं अरे आपण डिग्री नाही घेतली ना, आपण टीचर्स, ते पण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये. असं वाटलं, खूप मोठी गोष्ट वाटली. त्या रात्री झोपली नाही, तेच कानामध्ये वाजत होतं की एवढी मुलं आपल्याला गुड मॉर्निंग करतायत. मग मी भरपूर युट्यूबचे व्हिडिओ बघितले कोरिओग्राफरचे, कसे शिकवतात, गणेश आचार्य कसे काउंटिंग करत होते, ते कसे शिकवतायत, ते सगळं बघून घेतलं. दुसऱ्या दिवशी फुल एकदम तयारीने गेले, एक गाणं त्यांचं सेट केलं काउंटिंग करून. ते इतकं टीचरला आवडलं, बोले अरे तू बहुत अच्छा करते, चल तू एनुअल डे ले ले. मैंने कहा वो क्या रहता है? बोले बच्चों का एनुअल डे रहता है, तू ले ले, हम उसका पैसा देंगे. मैंने कहा इसका पैसा भी मिलता है? बोले हाँ, हर स्टूडेंट का पैसा मिलेगा. मैंने कहा हर स्टूडेंट का? तू कितना लेगी? मैंने कहा आप जो दोगे मैं ले लूंगी, ऐसे ही सिखाना है. बोले सेम सिखाना है. आणि पहिल्यांदा जेव्हा घेतला एन्युअल डे आणि पहिली अमाऊंट जेव्हा आली, प्रत्येक मुलांचे आम्ही देणार तुला 200-200, मी काउंटिंग करत होते, एवढे मिळतात? 1 तासच तर शिकवलं. म्हटलं ह्याला कोरिओग्राफी म्हणतात? बोलते हो, कोरिओग्राफर हेच करतो. म्हटलं मस्त आहे, करूया आपण, असं तर नसतं, आता कोरिओग्राफर पण आपण होऊया. म्हणून गेले, काउंटिंगवर शिकवलं, छान डान्स सेट झाला, तो खूप आवडला प्रत्येकाला. सिस्टर बोलले अरे तू प्रोफेशनल कोरिओग्राफर आहे? म्हटलं हाँ लग रहा है मेरे को, मुश्किल कुछ नहीं है. पूर्ण रात्रच करून सगळे फक्त कोरिओग्राफरचे व्हिडिओ बघा, फुलवाताई कशा शिकवतात ते बघा. ते बघत म्हटलं आपण कोरिओग्राफर होऊ शकतो. आणि मग स्कूलचे अॅन्युअल डे घेत त्यांचं गोल्डन जुबली आली लगेच सेकंड इयरला, आणि 600 मुलं ऍट अ टाइम माझ्याकडे दिली सिस्टरने. आणि 5 क्लासचे डान्स. मी दिवसभर स्वतःचा टिफिन घेऊन जायचे, म्हटलं छान जॉब आहे हा.
आणि सगळं झाल्यानंतर जेव्हा मग सिस्टरने पेमेंट केलं, म्हटलं अरे एवढं कुठे जॉब करूनही पैसे मिळणार नाही एवढ्या लहान मुलांमध्ये. आणि मग मी ते घेऊन आली की मी कोरिओग्राफर आहे, मी आता डान्स सोडणार नाही, मी कोरिओग्राफी नाही सोडणार. आणि तुम्ही इथूनच तुमच्या अकॅडमीची सुरुवात केली. तर अकॅडमीमध्ये आता तुम्ही कोणकोणते नाचाचे प्रकार शिकवता आणि किती स्टुडंट्स आहेत? अकॅडमीमध्ये आता लहान मुलांची बॅच आहे 30-45 अबाव आहे. 4 वर्षापासून सगळी चिल्लीपिल्ली खूप मुलं आहेत. फक्त एवढ्या आपल्या अकॅडमीमध्ये फक्त डान्स शिकवला जात नाहीये, कारण मी बघितलेलं आहे की जेव्हा कुठे लहान मुलाला आई घेऊन जाते ना, माझा मुलगा डान्स क्लासला जातो, हे गाणं वाजवा, त्याच्यावर तो नाचेल. प्रत्येक वेळी मी मुलांना सांगते कुठलंही गाणं लावा, आम्ही त्याच्यावर नाचू, तर तो डान्सर. पण प्रत्येक वेळी कसं आहे, मला टीचरने ते शिकवलं मी तेच नाचणार, तर ते नको. तो पूर्ण हाडामासाचा डान्सर पाहिजे. तू कुठलंही लाव रे डीजेवाला, मी नाचणार. मग ते कुठलंही गाणं लावलं, कुठलीही बीट लावली. मग मुलांना आम्ही तसं शिकवलंय की जरी तुम्हाला आम्ही जे झिंगाटवरती डान्स शिकवलाय, आम्हाला माहितीये काय शिकवलंय, तुम्हाला माहितीये, त्या तिसऱ्याला माहित नाहीये की ह्या आमच्या स्टेप कोणत्या गाण्यावर आहे, तुम्ही नाचा त्या गाण्यावरती, काय फरक पडतोय. मग त्याप्रमाणे मुलांना शिकवत गेलो. तर डान्सचे फॉर्म शिकवले जातात जेवढे पण आहे. जॅझ आहे, फक्त साल्सा नाही अजून आपल्याकडे. क्लासिकल आहे, क्लासिकलच्या टीचर्स येतात, प्रॉपर एक्झाम घेऊन त्या शिकवतात तिथे. झुंबा, योगा, मेडिटेशनच्या पण बॅचेस होतात. योगा पण मी शिकले, झुंबामध्ये पण झुंबा झिनचं लायसन घेतलं इंटरनॅशनलचं, मग त्याही लेडीजच्या बॅचेस घेते मी. वा, सो एवढं सगळं तुमच्या अकॅडमीमध्ये आता आहे. आणि किती वर्ष झाली अकॅडमीला? अकॅडमीला आता 11 वर्ष झालेत. 11 वर्ष झाली आहेत. आणि मला सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न हा विचारायचा आहे की वडिलांनी जे सांगितलं होतं माणसं कमवा, तर त्या बाबतीत किंवा समाजकारणात किंवा समाजबद्दलची बांधिलकी तुम्ही कशी जपताय? समाजात बांधिलकी म्हटलं तर फक्त डान्स रिलेटेड ठेवलेलं नाहीये मी. स्टेज प्रत्येकाला दिलेला आहे. नागपूर, दिल्ली, आग्रा, तिथून सगळे ग्रुप येतात आपल्याकडे डान्स करायला. पुण्याची बरीच मंडळी असतात. तर काही मुलांचं असतं की आम्ही एंट्री फी भरू शकत नाहीये. अव्वाच्या सव्वा अजिबात एंट्री फी नसते. पण जेव्हा कुठलंही कॉम्पिटिशन तुम्ही ठेवता, तर मी बऱ्याच मुलांचं बघितलेलं आहे, मोठे मोठे ग्रुप्स आहेत की जोपर्यंत तुम्ही 5 लाख कॅश प्राइज आहे, 3 लाख आहे, जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत कोणीही येणार नाही. आणि त्याही मुलांचं चुकीचं नाहीये, कारण डान्समध्ये प्रत्येक वेळी बघितलेलं आहे की मोठे मोठे जेवढेही डान्सचे शो होतात, आता एक विनर झाला नंतर तो 10 वर्षांनी काय करतो हे कुठेही पाहिलं जात नाही. तर त्याच्यासाठी काहीतरी प्लॅटफॉर्म, मग जेवढे पण लग्नाचे संगीतचे शो येतात, ह्या डान्सरशी आम्ही कनेक्ट होतो, त्यांचे कॉन्टॅक्ट असतात आमच्याकडे. मग आलेले शो आहेत, तू जा, तुझा ग्रुप घेऊन जा, तू तिथे कर. टीव्ही शो आले, वैभव घुगे सर आहेत, ते खूप पहिल्यापासून कनेक्ट आहेत आपल्या बरोबर. आशिष पाटील सर आहेत, अश्मित कामथे सर आहेत. तर आमची एक आता छान टीम झालेली आहे 4-5 जणांची. सगळे डान्सर्स आले की मग हे सेलिब्रिटी जेव्हा पण कुठले येतात डान्स शो, हे आलेले आहे विजया पाठवून दे. मग जी मुलं आहेत त्यांचे व्हिडिओ पाठवून त्यांना आम्ही डायरेक्ट तिकडे की तुम्ही जा, प्लॅटफॉर्म देतोय प्रत्येकाला. कारण बऱ्याच मुलांना बघितलेलं आहे, टीव्ही शोचं पण बघितलेलं आहे की ठीक आहे TRP असेल, जे काय असेल, प्रत्येक टीव्ही शोचं असेल, पण त्या मुलांना तो प्लॅटफॉर्म, ते वाट बघतात प्रत्येक वर्षी कधी हा शो येतोय. बरोबर. आता दुबईला झालेला आहे, अजून इंटरनॅशनल होईल आणि आता रिसेंटली आता मुंबईमध्ये करणार आहोत. तुम्ही पण आता नक्की या, नक्की तुम्हाला इन्व्हाइट करू आम्ही. आणि मेन सामाजिक बांधिलकी बोलायला गेलात ना, तर जेव्हा शो असतो तेव्हा आपल्याला बसायला ही जागा नसते, एवढं फुल असतं. तर तेव्हाच भरून पावतं ते की हा आपण उभे आहोत, उभे राहून बघतोय. क्या बात आहे. अशी जोरदार तयारी करा पुढच्या कार्यक्रमाची, मलाही बोलवा आणि अनेक मुलांना आनंदी करा नृत्यातनं. मला कायम असं वाटतं की हा प्रश्न विचारला जातो की कलाकार मंडळी किंवा चित्रपट किंवा नृत्य, वेगवेगळ्या क्षेत्रातली ही कलाकार मंडळी समाजभान कसं ठेवतात, तर त्यांच्या कलेत न ठेवतात. मला असं वाटतं की आयुष्यातनं जर कला काढून टाकली, एंटरटेनमेंट हा भाग काढून टाकला, तर माणूस हा सुखी, आनंदी किंवा समाधानी कसा राहील? सगळ्या गोष्टी पैशाने मिळू शकत नाहीत, काही गोष्टी छंदाने मिळतात. तो खरा आनंद असतो. तो जपण्यासाठी आणि तो इतर मुलांचं जपवण्यासाठी, टिकवण्यासाठी, संस्कार घडवण्यासाठी विजयाताईंनी एक वेगळाच प्रवास गाठलेला आहे, वेगळीच उंची गाठलेली आहे. आणि या प्रवासात तुम्हाला आणखी खूप यश मिळो अशा शुभेच्छा व्यक्त करते. तुम्ही आलात, आमच्याशी गप्पा मारलात, याबद्दल मनापासून धन्यवाद.